खूप दिवसानंतर आम्ही प्लॅन केला की बाहेर कुठेतरी फिरायला जायचं. पावसाळ्यामध्ये फिरायचं म्हटलं की खूपच मजा येते, कारण निसर्गाचं एक छान असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्वात आधी आम्ही पोचलो अष्टमासिद्धीला. हे आहे अष्टमासिद्धीचं मंदिर. तर अष्टमासिद्धीला एक छोटी विहीर आहे. खूप लोकांचं असं मान्य आहे की त्या विहिरीमध्ये अष्टमादेवीचं स्थान आहे आणि त्या विहिरीतल्या पाण्याने जर लहान मुलांची आणि मोठ्यांची पण जर अंघोळ केली तर आपल्या शरीरातल्या सर्व बिमाऱ्या दूर होतात. असो, तो प्रत्येकाच्या आस्थेचा आणि विश्वासाचा प्रश्न असतो. तर तुम्ही पाहू शकता, इतके छोट्या छोट्या मुलांना इथे आणलं होतं ना अंघोळ करायला. त्या मुलांना पाहून खूप कौतुक येत होतं. तर आम्ही सर्वांनी अंघोळ केल्या आणि अंघोळ केल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन जेवण केलं. डबे आम्ही घरूनच आणले होते. त्यानंतर जेवण केल्यानंतर जेवण केल्यानंतर तिथे एक छोटे छोटे स्टॉल लागले होते. पाणी असल्यामुळे जास्त स्टॉल नव्हते, पण तरी किंचितच असे स्टॉल लागले होते. तर तिथून मग आम्ही निघालो पारडसिंग्याला जायला. तर तुम्ही पाहू शकता, तिथून मग आम्ही पोचलो. हे आहे पारडसिंग्याचं मंदिर. त्यानंतर आम्ही पारडसिंग्याला पोचल्यानंतर गुणवंत महाराजची पूजा केली आणि मग आम्ही तिथून लगेचच निघालो बैरामला जायला. तर बैरामचं म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं छान वातावरण होतं ना की तुम्ही पाहू शकता. इतकं शांत आणि मनमोहक वाटत होतं. असं वाटत होतं की जणू काही ते जे मोठे मोठे पहाड आहे ना, ते आकाशाला जणू टेकले की काय. खूपच छान नजारा पाहण्याजोगता होता आणि खूपच शांत वाटत होतं तिथे. तुम्ही पाहू शकता, निसर्गाचं एक इतकं सुंदर रूप पाहायला मिळालं. त्यानंतर आम्ही पोचलो बैरामला. तर हे आहे ते बैरामचं मंदिर. खूप छान आणि शांत वाटत होतं त्या मंदिरामध्ये. तर हे आहे बैरम बाबा. तर मग आम्ही त्यांची पूजा पाती केली आणि हे आहे गणपती महाराज.